अंगणवाडी अंतर्गत सुपरवायझर भरती केले जाते. ते भरपूर सेविकाताईंनी मला कमेंट केला की सर जाहिरात केव्हा येणार, जाहिरात केव्हा येणार, किंवा आधी जाहिरात आली होती ती जाहिरातचं काय झालं, त्यांचं भरती का झालं नाही, ते सर्व मला कमेंट करून विचारत आहेत. तर बघा ताईंनो, हा मार्च महिना आहे. मार्च महिन्यामध्ये कुठलीही भरती येत नाही. कुठलीही भरती असेल ती भरतीसुद्धा पेंडिंगला असते. कारण मार्च हा महिना शेवटचा असतो आणि त्या ठिकाणी सर्व काही कामं असतं ते कंप्लीट करावं लागतं. इनकम्प्लीट असेल जे कामं अंगणवाडीचं कामं असतात किंवा इतर सर्व कामं असतात शासकीय, ते आपल्याला मार्चमध्ये कंप्लीट करावं लागतं. मार्च संपल्यानंतर एप्रिल महिन्यात सर्व काही नवीन येतं आणि सर्व काही आपल्याला मास्टर असेल किंवा इतर गोष्टी असेल, भरती असेल किंवा कुठलंही काही काम असेल ते एप्रिलनंतर होतं. आता एप्रिलनंतर तुम्हाला 100% एप्रिलच्या एंडिंगपर्यंत 100% ही भरती होणार असं वाटतंय मला. कारण अपडेट आलं तर लगेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. मुख्य सेविकेची भरती किती वर्ष झाले आहेत तुम्हाला सुद्धा माहीत आहे. अंगणवाडी अंतर्गत जी मुख्य सेविका भरती होते ती भरती आत्तापर्यंत 12 वर्ष झालं असा वाटत आहे मला. माझ्या मते 12 वर्ष झालं असं वाटते मला. तर एवढं वर्ष उलटून गेलं आहे. तर त्याच्यात काय होतं, एखाद्या वेळेस आपणच त्या ठिकाणी एज लिमिट किती आहे किंवा एज त्या ठिकाणी वाढवण्यात यावं असं आपण मागणी करत असतो किंवा आपणच कोर्टामध्ये काही केस टाकत असतो. तर त्याच्यामुळे काय होतं, विलंब होते आणि जोपर्यंत आपल्याला ऑर्डर मिळत नाही, कोर्टाची ऑर्डर मिळत नाही, तोपर्यंत भरती होत नाही. पण या एप्रिल महिन्याचे 100% मुख्य सेविकेची भरती होणार म्हणजे होणार. आता याच्यावरती आपल्याला सिलेबससुद्धा कोणत्या सिलेबसमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे, काय कसं क्वेश्चन विचारलं जाणार आहेत, ते मी डेली क्वेश्चन तुम्हाला यूट्यूबवरती अपलोड करत आहे. आता ते क्वेश्चन आपल्याला भरती होताना बेसिक क्वेश्चन असेल किंवा डीपमध्ये असेल तर बघा, विभागीय भरती असते, हे लक्षात घ्यायचं आहे. आता कोकण विभागचं वेगळं असेल, आपलं नाशिक विभागचं वेगळं असेल किंवा इतर डिव्हिजनचं वेगळं असेल. आता क्वेश्चन हे विभागीय असते. आता विभागीय क्वेश्चन असेल तर आपल्याला सर्व की कोणत्या पद्धतीने जी मागची भरती झाली आहे त्या भरतीमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारण्यात आला आहे ते सर्व आपण ओल्ड क्वेश्चन पेपरसुद्धा बघायचं आहे. ओल्ड क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की क्वेश्चन कोणत्या बेसवरती विचारण्यात आला आहे. आणि आता बघा, पूर्वीच्या काळामध्ये कसे क्वेश्चन होते आणि आत्ताच्या काळामध्ये कसे क्वेश्चन येणार आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. नाहीतर काय होतं, आपण पूर्वीच्या काळामध्ये जेवढं जसं क्वेश्चन चाललं आहे तसं सिंपल आपण जर स्टडी केलं तर आपल्याला त्या ठिकाणी तोटा येणार आहे. तर आपल्याला काय करायचं, आजचा जो काळ आहे या काळानुसार आपल्याला स्टडी पण करायचं आहे. आपलं करंट अफेअर्ससुद्धा स्ट्रॉंग करायचं आहे. आणि खास करून काय करायचं, आपल्याला अंगणवाडीमध्ये जे भरती होते, आता अंगणवाडी विभागीय क्वेश्चन पेपर असते. विभागीय क्वेश्चन पेपरमध्ये काय विचारलं जाणार आहे, आपण जेव्हा ॲप्लिकेशन अप्लाय करतो, जाहिरात येते, जाहिरात आल्यानंतर आपण एक काम करत नाही. बघा ताईंनो, जेव्हा आपल्याला जागा निघते मुख्य सेविकेसाठी तेव्हा ॲप्लिकेशन अप्लाय करतो, तेव्हा त्या ठिकाणी सर्व जाहिरात दिली जाते. जाहिरातमध्ये ए टू झेड माहिती असते. नियम व अटी काय आहेत, त्याच्यात आपल्याला कोणत्या विषयाला आपल्याला किती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलं जाणार आहेत आणि त्या क्वेश्चनचं आन्सर किती असेल, ते आपल्याला सर्व डिटेल दिलं असतं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे मुख्य सेविकेचं भरती होताना कोणते कोणते क्वेश्चन किती विचारलं जातात, किती मार्काचं असतं, हे सर्व डिटेलमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. जर तुम्हाला आणखी सर्व माहिती सविस्तर हवी असेल तर मी आणखी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजून देणार आहे. कारण आत्ताच्या घडीमध्ये जी क्वेश्चन पेपर येणार आहे ती थोडी स्ट्रॉंग असेल. ज्यांचं डीपमध्ये स्टडी असेल त्यांचं 100% निवड होईल. आता हे विभागीय असते, विभागीय स्तरावरती असते, त्याच्यामुळे एवढं डीपमध्ये नसतं. पण ज्या सेविकाताईंनी अभ्यासमध्ये कमी असेल, अभ्यासात केलं नसेल तर त्यांना 100% ते डिफिकल्ट क्वेश्चन वाटणार आहे. त्याच्यासाठी ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना सिंपल वाटेल. या पद्धतीने हे सर्व मेथड असतं. तर आपल्याला कोणकोणत्या नियम अटी फॉलो करायचं आहे, आपल्या ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं सुपरवायझरसाठी, ते व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. जुना व्हिडिओ तुम्ही बघू शकतात किंवा नवीन जाहिरात आली तर लगेच मी नवीन ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तो व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करेल. तर त्याच्यासाठी मी सर्व काही अपडेट द्यायचं, कारण तर भरपूर सेविकाताईंनी मला कमेंट केलं की सर आमची अजूनपर्यंत मुख्य सेविकेची भरती होत नाही, मुख्य सेविकेची भरती होत नाही, असं मला कमेंट येत आहे.
मग त्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला. आणि जेवढी माझ्याकडे अपडेट असेल, जेवढे मला माहिती मिळत असेल तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला कुठल्याही अपडेट असेल, भरतीची अपडेट असेल किंवा त्याचं सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, सिलेक्शन कसं केलं जातं, कोटा वाईज केले जाणार आहे का, कॅटेगरी वाईज केले जाणार आहे का, कोणत्या कॅटेगरीचं किती जागा आहेत आणि त्या बेसवरती निवड केली जाणार आहे किंवा डॉक्युमेंट कोणकोणते लागते आपल्याला, ते सुद्धा मी सर्व माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. जेव्हा जाहिरात येणार तेव्हा जाहिरातचं सर्व तुम्हाला व्हिडिओ A to Z मी माहिती देणार आहे. कारण काय होतं, एखाद्या वेळेस ज्या काही जिल्ह्यामध्ये काय होतं, जाहिरात ॲडव्हर्टाईज येते ते इंग्लिशमध्ये येते. काही जिल्ह्यामध्ये मराठीमध्ये येते, काही जिल्ह्यामध्ये इंग्लिशमध्ये पाठवून देतात. मग त्याच्यात काय होतं, कन्फ्युजन काय होतं, आपल्याला इंग्लिश समजत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते नियम अटी काय आहेत, सर्व काही रूल्स आपल्याला समजत नाही. मग मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इंग्लिशमध्ये जर असेल तर मी तुम्हाला मराठीमध्ये सर्व काही एक्सप्लेन करून देईल आणि त्या जाहिरातचं सर्व सखोल तुम्हाला स्टडी करून देणार आहेत. तर व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सेविका ताईंना शेअर करा, म्हणजे असेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.